तुम्ही कधी विचार केलाय? काही लोक संकट आलं तरी शांत राहतात, अपयश आलं तरी न डगमगता पुन्हा उभे राहतात. लोक काय म्हणतील याचा विचार न करता स्वतःच्या मार्गाने चालतात. आणि काही लोक मात्र छोट्या छोट्या गोष्टींनीही कोलमडून जातात, नाराज होतात आणि डिप्रेशनमध्ये जातात. अशा वेळी फरक बुद्धीचा नसतो, पैशांचाही नसतो, तर फरक असतो मनाच्या ताकदीचा. कारण जिममध्ये जाऊन शरीर मजबूत करता येतं, पण मन मजबूत करण्यासाठी काही विशिष्ट नियम पाळावेच लागतात. नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, अमोल बोलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मनाला स्ट्रॉंग बनवण्याचे असे 7 जबरदस्त नियम जे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन पार बदलून टाकतील. आणि विशेष म्हणजे हे नियम कोणत्याही वयाच्या स्त्री किंवा पुरुषांसाठी तितकेच फायदेशीर आहेत. चला तर मग हे 7 नियम जाणून घेऊया. नियम पहिला, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. आजच्या जगात प्रत्येक जण काही ना काही बोलत असतो. कोणी तुमची टीका करेल, कोणी तुमच्या निर्णयांवर प्रश्न उभे करेल, तर कोणी तुमच्या यशामुळे जळेल. पण मानसिकदृष्ट्या मजबूत लोक प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते. जसं भर रस्त्यात शांतपणे चालणारा हत्ती प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देत नाही. लक्षात ठेवा, तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे. ती प्रत्येक वादात, प्रत्येक टीकेत आणि प्रत्येक नकारात्मक व्यक्तीवर विनाकारण खर्च करू नका. कारण काही गोष्टींना उत्तर देण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणं यातच खरं शहाणपण असतं. नियम दुसरा, स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. आपण दिवसभर इतरांशी जितकं बोलतो ना, त्यापेक्षा जास्त आपण स्वतःशी बोलत असतो. यात अनेकदा आपण स्वतःलाच सांगत असतो, मी आयुष्यात काहीच करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, माझी तेवढी कुवतच नाही. हे शब्द हळूहळू आपल्या मनावर परिणाम करतात आणि आपल्याच भल्यासाठी काही प्रयत्न करायचे आपण सोडून देतो. म्हणून आजपासून स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. जसं मी शिकत आहे, मी प्रयत्न करत आहे, मी हार मानलेली नाही असं बोला. लक्षात ठेवा, आपला मेंदू आपल्याला सांगत असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. म्हणून स्वतःला कमजोर नाही तर सक्षम समजा. नियम तिसरा, छोट्या अडचणींपासून पळू नका. आज अनेक लोक प्रत्येक त्रास टाळण्याचा प्रयत्न करतात, पण सत्य हे आहे की लोखंड आगीत तापल्याशिवाय पोलाद बनत नाही आणि माणूस संघर्षाशिवाय दणकट बनत नाही. छोट्या अडचणी स्वीकारा, कठीण काम करा, नवनवीन गोष्टी शिका आणि चुकाही करा. कारण प्रत्येक छोटा संघर्ष तुमच्या मनाची ताकद वाढवत असतो. मेंटल स्ट्रेंथ म्हणजे कधीच न पडणे नाही, तर पडल्यावर सुद्धा पुन्हा नव्या जोमानं उठणं आहे. नियम चौथा, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न थांबवा. हे जग खूप मोठं आहे मित्रांनो. तुम्ही कितीही चांगले असलात तरी काही लोक तुम्हाला समजून घेतील तर काही नाही. प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्वतःला विसरून जातात. मानसिकदृष्ट्या मजबूत लोकांना एक गोष्ट माहिती असते, ती म्हणजे सगळ्यांची मर्जी जिंकता येत नाही, पण स्वतःचा आदर टिकवता येतो. तुमची किंमत इतरांच्या मतांवर नाही तर तुमच्या मूल्यांवर ठरत असते. नियम पाचवा, शरीराची काळजी घ्या. मन आणि शरीर वेगळे नाहीत. कमी झोप, सततचा मोबाईलचा वापर, व्यायामाचा अभाव याचा थेट परिणाम मनावर होतो. कधी कधी समस्या मनात नसते तर आपल्या सवयींमध्ये असते. म्हणून पुरेशी झोप घ्या, थोडा व्यायाम करा आणि निसर्गात मन रमवा. कारण सशक्त मनासाठी निरोगी शरीर आवश्यक असतं. नियम सहावा, कृतज्ञता शिकून घ्या. आपल्याकडे काय नाही याकडे लक्ष देण्यात आपण इतके व्यस्त होतो की आपल्याकडे काय आहे हेच आपण विसरतो. आजपासून रोज रात्री झोपण्यापूर्वी विचार करा, आज माझ्या आयुष्यात काय चांगलं घडलं, आज कोणत्या गोष्टींसाठी मी आभारी आहे आणि उद्या मी काय चांगलं वागणार आहे. ही छोटी सवय तुमच्या मेंदूला सकारात्मक विचार करण्याचं प्रशिक्षण देते आणि हळूहळू तुमचा दृष्टिकोन सकारात्मकतेत बदलू लागतो. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा 7वा नियम, स्वतःवर विश्वास ठेवा. जगातील प्रत्येक मजबूत व्यक्ती एकेकाळी घाबरलेली होती. प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधी ना कधी अपयशी झाली होती. फरक इतकाच होता की त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही. मित्रमैत्रिणींनो, लक्षात ठेवा,
तुमच्या आयुष्यातील अनेक लढाया बाहेर नाही तर तुमच्या मनात जिंकायच्या असतात. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जगातील अनेक समस्या तुम्हाला लहान वाटू लागतील. मित्रमैत्रिणींनो, मजबूत मन जन्मतः मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींनी तयार होतं. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.